ज्यावेळेस तुला कोणताही मार्ग किंवा तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल तेव्हा तू येऊन हे संदेश ऐकू शकतोस. नक्कीच तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळतील, कारण स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून मी सतत प्रेरणा देतो आणि तुम्हाला मार्गसुद्धा दाखवतो. फक्त तुमचा माझ्यावर विश्वास हवा. जितका जास्त विश्वास तुम्ही या संदेशावर ठेवा तितक्या लवकर तुमच्या अडचणी सुटतील. चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका फुलाला स्पर्श करा आणि बघा आज तुम्हाला कोणत्या प्रश्नाचे उत्तर दिले जात आहे. आणि जर मनात धरलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळालं तर 777 हा नंबर लिहायला विसरू नका. कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तू फक्त विश्वासाने आमचं नाव घ्यायचं, उत्तर दोन्ही दिले जाईल. जर तू या पर्यायाला स्पर्श केला असेल तर थोडा संयम ठेवून बघ. काय माहीत पुढे देवाने तेच लिहून ठेवलं असेल जे तुला आत्ता हवं आहे. त्यासाठी तू आता धडपड करत आहे, पण कदाचित ती गोष्ट संयम ठेवल्यानंतरच मिळणार असेल. यावर्षी तुझी पण दिवाळी एकदम गोड होणार आहे. जीवनाच्या प्रवासात आपण त्याच वेळी सक्षमपणे उभे राहू शकतो. ज्यावेळी आपण स्वतःच्या समस्येवर स्वतः तोडगा काढायला शिकतो. तुझी समस्या तुला सोडवायचं आहे, त्यामुळे इतरांना सांगण्यापेक्षा तू कसा सोडवू शकतोस याचा विचार कर. सध्या कोणीही किंमत देत नाही म्हणून नाराज होऊ नकोस. लक्षात ठेव, ज्या झाडाला कोणीही विचारत नाही त्या झाडाची पाण्याची किंमत दसऱ्याच्या दिवशी सोन्याची होते. संयम ठेव, वेळ प्रत्येकाची येते. त्याचप्रमाणे तुझीही वेळ काळ लवकरच येणार आहे. आणि जे लोक आज तुला पाहून टाळत आहे उद्या ते तुला पाहतच राहतील. अशी तुझी वेळ आणि मी ते तुला देणार सुद्धा आहे. फक्त त्याची योग्य वेळ येऊ दे. त्या अगोदर तू किती धडपड केला तरीही वेळ योग्य नाही. त्यामुळे त्या गोष्टी तुला तुझी काही सेवा करत आहे ती व्यर्थ जात नाही. आणि इतकी काळजी करू नकोस. आमचा आशीर्वादाचा सुरक्षा कवच तुझी रक्षा करत आहे. तू निश्चित होऊन फक्त नामस्मरण कर. तुझा विश्वासच तुझ्यासाठी न्यायाचे दरवाजे खुले करणार. त्यामुळे तुझा विश्वास असाच कायम ठेव. तुझं कल्याणच होणार. काळजी करू नकोस. आणि ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या आता लवकरच शक्य होताना दिसतील. तुला जर तुझे आयुष्य बदलायचं असेल तर पहिले तुझे विचार बदल, मग सर्व तुझ्या मनाप्रमाणे होईल. बाळा, मला माहीत आहे तुझ्या मनात काय चाललंय. तू चाललंय पण मी आहे ना. तुला वाटतं कोणी नाही तुझ्यासाठी, पण मी रोज तुझ्या डोळ्यातील दुःख पाहतोय. तू कोणाशी नाही बोललात, फक्त माझ्या मूर्तीसमोर बसतोस ना, तेव्हा मी तुझ्या प्रत्येक शांत अश्रूला ओळखतो. तू कधी माझं नाव घेतोस तेव्हा नाही, तर तू जेव्हा स्वतःलाही विसरतोस तेव्हाही मी तुला आठवतो. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. ज्यावेळेस सगळं संपल्यासारखं वाटेल तेव्हा मी नवीन अध्याय सुरू करेल आणि तुझ्या आयुष्यात बदलून जाईल. ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केलं होतं ती गोष्ट मिळाल्यावर विसरू नको. परिस्थितीला दोष देत बसू नकोस. तुझ्यासाठी जे उत्तम आहे तेच आम्ही तुला देणार. त्यामुळे मनात कोणतीही शंका आणू नकोस. विश्वास ठेव, तुझ्या सर्व काही चांगलंच होणार. तुझं काम पूर्ण होण्याची अजून योग्य वेळ आली नाही. लक्षात घ्या, चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी या उशिरा मिळतात. म्हणजे उशिरा मिळतात ते टिकाऊ असतं आणि जे लवकर मिळतं ते लवकर जातं. तुम्ही चांगले आहात, खरे आहात, म्हणून तुम्हाला टिकाऊ गोष्टी देण्यासाठी तुमच्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे. तुझं चांगलं होणार, पण ते कसं ते तुला नाही कळणार. आपल्या अपेक्षेच्या पलीकडे देवाचं नियोजन असतं. योग्य वेळी बरोबर आशीर्वाद हा मिळतोच. लक्षात घ्या, प्रत्येकाचा दिवस हा सारखा नसतो. कधी सुख येणार तर कधी दुःख येणार. हे सृष्टीचं चक्र आहे.
हे चालत राहणार. त्यामुळे परिस्थिती कशी का असेना कधीच तुम्ही तुमची मनस्थिती बदलू देऊ नका. आनंदी आणि समाधानाने जगा आणि तुम्ही फक्त आम्ही तुम्हाला सांगितलेल्या मार्गावर चला. सध्या तरी तुम्हाला अडचणीचा दुःखाचा सामना करावा लागत असला तरीही तुम्ही काळजी करू नका. पुढे पुढे चालत राहा, कारण पुढे थोड्याच अंतरावर आम्ही तुमच्यासाठी खूप सारे सुख घेऊन आलो आहोत. तुझं नशीब थोडं उशिरा फळ देत आहे आणि त्याचा गैरफायदा तुझ्या जवळचे उचलत आहे, तुला कमी लेखत आहे. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या उशिरा होणारा भाग्य उदय खूप मोठा, उत्तम आणि टिकाऊ असणार आहे. त्यामुळे तुम्ही निराश होऊ नकोस, काळजी करू नको, सगळं ठीक होईल. हा संदेश अशा वेळेस तुला दिला जातो तेव्हा तुझं मन अस्थिर, अस्वस्थ असतं. पण श्रद्धा ठेवलं तर संकट आपोआप दूर होतील. काळजी करू नका, तुझे चांगले दिवस लवकरच येत आहे. पण तोपर्यंत संयम सोडू नका, विश्वास ठेवा, तुमच्यासोबत सर्व काही चांगलंच होणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. स्वामी सेवेत येणं ही तुमची इच्छा नसते तर ती आमची इच्छा असते. आम्ही आमच्या सेवेत फक्त मौल्यवान रत्नांना निवडतो. तू एक मौल्यवान रत्न आहे म्हणून आम्ही तुझी निवड केलं आहे. त्यामुळे स्वतःला कधी कमी लेखू नकोस, म्हणून कोणाकडेही अपेक्षेने पाहू नकोस. तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. तुला योग्य तो मार्ग नक्की मिळेल. तुझ्यासोबत कोणी असो किंवा नसो, पण तू नेहमी तुझ्या पंखात भरारी ठेव. तुझेही दिवस नक्की बदलणार. तू फक्त स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुझी स्वप्नसुद्धा सत्यात उतरणार. जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका आणि एक फूल उमललं नाही म्हणून रोपटच तोडू नका. विश्वास ठेवा, स्वामी भक्ती ठेवा. स्वामी कृपेने सारं शक्य होतं. दुःख, चिंता, संकट जेव्हा तुम्हाला घेतात तेव्हा एकच काम करा, स्वामीचे नाव घ्या, सगळं ठीक होईल. तुम्ही कितीही योजना बनवल्या तरीही वेळेला हवं तेच घडतं, जे नियतीने अगोदरच ठरवलं असतं. त्यामुळे तुमची चिंता करणं व्यर्थ आहे, कारण सर्व विधी लिखित अगोदरच आहे. लक्षात घ्या, उगीच विनाकारण कोणी कुणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. तू जितका गमावला आहेस त्यामुळे जास्त कमावणार सुद्धा आहे. फक्त संयम ठेव, निराश होऊ नकोस, कारण तुझ्यावर या ब्रह्मन नायकाची कृपादृष्टी आहे. तू कितीही विचार केला तरी तेच होणार आहे जे मी ठरवणार. तुला आत्ता जरी ते काही झाले, ते अयोग्य वाटत असलं तरीही तुझ्यासाठी तेच योग्य आहे हे तुला वेळ आल्यावर नक्की कळेल. या कलियुगाच्या गोष्टी लिखित आहेत, त्या घडणारच आहे. तू आमचा हात धरलाय म्हणून काय घाबरण्याचं कारण नाही. लक्षात घ्या, वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही आणि कोणाला थांबवता सुद्धा येत नाही. कर्माचा भोग भोगूनच संपावे लागतात. भक्ती केल्याने संकट यायचं नाही थांबत, पण संकटाचा वेग मात्र कमी होतो. जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावतं. आम्हाला माहीत आहे तुझ्या मनासारखं घडत नाही. थोडं संयम ठेव, कारण सर्व आमच्या मनासारखे घडते. स्वामी समर्थाच्या कृपेने तुमचं जीवन आनंदमय होईल. चिंता करू नका, तुमच्या जीवनात चमत्कार होईल. बनवण्यासाठी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक
प्रेरणा देतो. आणखीन स्वामी संदेश